सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना, ते रक्त जे वाहतंय हा त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, हा मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा. जय महाराष्ट्र. आमदार नितेश राणे यांचे स्टेटमेंट बघितलं की हसावं की रडावं तेच कळत नाही. म्हणजे नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा आणि बकरी कापण्याचा काय संबंध आहे बरं? काही संबंध नाहीये, पण उगीच काहीतरी बोलायचं. बरं, हे नितेश राणे यांच्याच बंधूंनी भारतीय जनता पक्षाचा जो मालवणमध्ये कणकवलीमध्ये जो घाणेरडा कारभार चालू आहे निवडणुकीच्या दरम्यान, तो उघड केल्यावर तिकडं काही बोलत नाहीयेत, पण इथं नको त्या गोष्टी बोलतायत. जरा लॉजिकली बोललं पाहिजे ना. बरं, मांसाहारावर म्हणजे बकरी कापल्या जाण्यावर दुःख कोणी व्यक्त करावं? जो व्यक्ती मांसाहार करत नाही त्यांनी करावं. नितेश राणेंना मांसाहाराच्या बद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे बरं? काहीच नाही, काहीच नैतिक अधिकार नाहीये. मग हे असं बोलून हे काय नक्की करू इच्छित आहेत? बरं, नाशिकमध्ये जे काही कुंभमेळ्यासाठी लोक येणार आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक वेगळी व्यवस्था करावी. जशी वारीसाठी पुण्यामध्ये वेगळी व्यवस्था केली जाते तसंच काहीतरी करा ना. करता येऊ शकतं ना. पण आम्ही तिथली झाडे तोडू आणि नवीन ठिकाणी 18,000 झाडे लावू, हे बोलणं म्हणजे उर्मटपणाचं आहे. बरं, हे जे काही पर्यावरणवादी आहेत किंवा असे जे काही कामं करण्याचे लोक आहेत, याच लोकांच्या जीवावर तुमचं सरकार आलं 2014ला पहिल्यांदा. अण्णा हजारेंचं आंदोलन कोणी यशस्वी केलं? याच लोकांनी यशस्वी करून दाखवलं होतं. ज्यांचं कुठलंही राजकीय बॅनर नाही, पर्यावरणवादी लोकांचा कुठलाही राजकीय बॅनर नाही, त्याच लोकांनी अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी केलं आणि 2014ला मोदींचं सरकार आलं. आणि आज त्याच लोकांना तुम्ही शिव्या घालताय आणि विनाकारण धार्मिक ध्रुवीकरण करताय. नितेश राणेंनी थोडा तरी हा हट्ट सोडावा आणि सरकारने पण हा हट्ट सोडावा. जर जगच राहिलं नाही, जर तुम्ही अशीच बेसुमार वृक्षतोड करत राहिलात, तर आगामी काळात हे जगच राहणार नाही आणि मग कुंभमेळा तुम्ही कुठं करणार याचा विचार करा. जय महाराष्ट्र.